मित्रांनो, आपण जर तर्कबुद्धीने विचार केला तर या हिंदुस्थानामध्ये अनेक धर्म आहेत आणि या धर्मांमध्ये अनेक जाती आहेत. मी उच्च जातीचा, तो नीच जातीचा, मी वरच्या जातीचा, तो खालच्या जातीचा, अशी भेदभाव करणारी संस्कृती अजून सुद्धा वरच्या स्थानावरती आहे. या उच्च व नीच जातीची लोक कितीही एकत्र राहिली, एकत्र बसून त्यांनी जेवण केलं, तरी सुद्धा ही संस्कृती अजून मिटू शकली नाही. अजून मिटणेही खूप अवघड आहे. धर्माचा विचार करणारे, जातीमध्ये आणि धर्मामध्ये ग्रासलेल्या लोकांनी या आपल्या गंजलेल्या बुद्धीला घासले पाहिजे. जेव्हा ही गंजलेली बुद्धी आपण घासू, तेव्हा आपल्याला नक्कीच हे समजेल की हा समानतेचा अधिकार, हा मतदानाचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप सारी लढाई व कष्ट करून संविधानामार्फत हा आपल्याला दिलेला आहे. हा आज तक आहेत कोणत्याही राजाने आणि कुठल्याही संतांनी आपल्याला दिलेला नाही. याच समानतेच्या व मतदानाच्या अधिकारामुळे जे राजवंशाचे लोक, जे अमीर जे लोक आहेत, हे सुद्धा सर्वसामान्य लोकांसमोर आपले हात जोडून तुमच्याकडे हे मत मागत आहेत. ते केवळ आणि केवळ या लोकशाहीमधील संविधानामुळे. मित्रांनो, तुम्ही तुमच्या धर्माचा, तुम्ही तुमच्या धर्मातील जातींचा अंबाडा पळून सांगता की किती महानता आहे, किती भारी आहे, किती महान गोष्टी आहेत, याचा तुम्ही मान ठेवा. ज्यावेळेस तुमच्या गावात, तुमच्या शहरात, तुमच्या राज्यात, तुमच्या देशात मतदान येईल, इलेक्शन येईल, तेव्हा तुम्ही मत देण्यासाठी विकले जाऊ नका. अरे फुकटात ट्रिप जी भेटली त्या ट्रिपसाठी जाऊ नका. अरे फुकटात तुम्हाला हॉटेलमध्ये जेवायला तुम्ही बोलवता त्या ठिकाणी लाचार बनून जाऊ नका. तुम्हाला पैसे दिले म्हणून कुणासमोरही मतदानासाठी झोपू नका. आणि जो तुम्हाला पैसे देईल, मत कर असं म्हणेल, त्यापुढे तुम्ही तुमचा स्वाभिमान, तुमचा धर्म, तुमची जात ही विकू नका. तुम्ही रयतेच्या राजाची तलवार, त्याला जी आग होती त्या आगीप्रमाणे बना. भारताचं संविधान लिहिताना जो पेन आग होता, त्या पेनाच्या टोकाप्रमाणे एकदम धारदार बना. तुम्हाला या इलेक्शन जे येत आहे त्यासाठी मतदान करण्यासाठी तुम्ही स्वाभिमानाने मतदान करा. तुम्हाला शुभेच्छा.